बिग बॉस मराठी फायनल वोटिंग ट्रेंड्स. फायनल वोटिंग ट्रेंड्समध्ये कोण आहे बॉटमला आणि कोणाची शक्यता आहे घरातनं बाहेर जायची. तर मी हेच म्हणेन की आयुष, मला वाटतं त्याची तब्येत खूपच खराब आहे. काल दिसला नाही, परवा पण दिसला नाही. त्याच्या पायाला पण काहीतरी इंजरी झालं. काल मला तो असं थोडासा लंगडताना दिसला. त्याच्यामुळे ना मला असं वाटतं त्याच्या पायाला काहीतरी लागलं आहे आणि तब्येत खूपच खराब आहे आयुषची. सो मला वाटतं आयुषचं एविक्शन होईल. आणि म्हणजे बॉटमला पण तोच आहे आणि मेडिकल रिझन, त्याच्यामुळे त्याचंच एविक्शन होईल असं दिसतंय. नंबर 6ला आयुष, तर नंबर 5ला आहे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे आणि करणचा जो सध्या लव अँगल दिसायला लागला आहे, जसं आपण प्रोमो पण बघितला. बिग बॉस पण म्हणताय की स्ट्रॉबेरीची मी तारीफ केल्यावर संत्र का मागं लाल होतं आहे, संत्र आहे मागे करण. तर यांचं काहीतरी चालू आहे, आता बघू. रात्री आहे टास्क आणि कदाचित यावेळेस कोणीही कॅप्टन बनलेलं नाही आहे. टास्क रद्द झालेला आहे. बघूया आता नेमकं काय झालं आहे. पण माझ्याकडं तर हीच खबर आली की कॅप्टन कोणीच झालं नाही आणि जो टास्क आहे तो रद्द झालेला आहे. नंबर 5वर प्राजक्ता, तर नंबर 4वर आहे प्रभू शेळके. प्रभू शेळके सध्या आहे ना, जेव्हापासून यांचा ग्रुप बनला आहे ना, तेव्हापासून जास्त दिसत नाही इतका. आणि विशाल पण पंगे येत नाही त्याच्याबरोबर, त्याच्यामुळे थोडा कमी झाला आहे प्रभू. त्याच्यानंतर नंबर 3वर आहे करण, फोकस्ड इंडियन करण सोनवणे. करण सोनवणे नंबर 3वर. वोट्स येत आहे भरपूर, पण इतकं काही खास घरात करताना दिसत नाही. सध्या चालू आहे त्यांचं, चालू आहे आता. मला वाटतं टोळीमध्ये सामील झालेले ते प्राजक्ता आणि करण. आणि नंबर 2वर आहे सचिन कुमावत. सचिन कुमावतनी काल स्टँड घेतला होता रोशनसाठी, जो खूप चांगला होता, मला आवडला, खरंच आवडला. आणि नंबर 1वर आहे राकेश बापट. येस, राकेश बापट नंबर 1वर आहे. राखी त्यांच्या ग्रुपमध्ये आल्यापासून बरेच यार खेळ